SIR संदर्भात अभोणा येथे काँग्रेसच्या BLA-2 पदाधिकाऱ्यांची मार्गदर्शनपर बैठक संपन्न। कळवण तालुक्यातील अभोणा येथील अन्नपूर्णा लॉन्स येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने SIR संदर्भातील BLA-2 पदाधिकारी व बूथ स्तरीय कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण मार्गदर्शन बैठक उत्साहात पार पडली। या बैठकीचे अध्यक्षस्थान उत्तर महाराष्ट्र विभागाचे जिल्हाध्यक्ष रमेश भाऊ कहांडोडे यांनी भूषविले। बैठकीत कळवण तालुक्यातील सर्व बूथ प्रमुख व BLA-2 पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। बैठकीत ॲडव्होकेट सागर पाटील यांनी SIR प्रशिक्षण म्हणून मार्गदर्शन केले। त्यांनी BLA-2 पदाधिकाऱ्यांना SIR मार्फत आवश्यक अर्ज अचूकपणे कसा भरावा, मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेत BLA-2 ची भूमिका काय आहे, तसेच गाव पातळीवर प्रभावीपणे काम कसे करावे याबाबत सविस्तर माहिती दिली। कार्यक्रमाचे प्रास्ताविक कळवण तालुका काँग्रेसचे अध्यक्ष के गांगुर्डे यांनी केले। त्यांनी बूथ स्तरावर संघटन मजबूत करण्यासाठी BLA-2 पदाधिकाऱ्यांनी सक्रियपणे काम करण्याचे आवाहन केले। समारोपावेळी आदिवासी सेलचे जिल्हाध्यक्ष राम चौरे यांनी प्रत्येक गावातील पात्र नागरिकांचे SIR फॉर्म वेळेत व अचूक भरून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी जबाबदारीने काम करावे असे आवाहन केले। यावेळी आदिवासी सेलचे जिल्हाध्यक्ष राम चौरे, जिल्हा उपाध्यक्ष सखाराम भोये, नाशिक सोशल मीडिया प्रमुख हर्षल पवार, कळवण तालुका के गांगुर्डे, सुरगाणा तालुका अध्यक्ष तुकाराम भोये, गोपाळ कहांडोडे, प्रभाकर पाटील, शीतल महाजन, योगेश गायकवाड, संतोष भोये, नारायण गांगुर्डे, नंदकुमार भावसार, मोहन भोये यांच्यासह काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। कार्यकारी संपादक पुंजाराम खांडवी त्याच्याकडे हा राजकारण हे देश कसं पुढे जाईल, आपला सायंटिस्ट म्हणून काय काम करतो का सच्चा इमानदार माणूस। मी तर म्हणा अण्णा हजारेपेक्षा 10 पट काम केलं। अण्णा हजारेचं एकच काम केलं, त्याच्यात 10 पट माणूस सांगतो तुम्हाला, पण लोक म्हणतात मला त्याच्या 10 पट आणि अशा माणसाला जेव्हा उचलून होतं बघा 21 दिवस उपोषण करणारा महात्मा गांधी होती। महात्मा गांधी नंतर आज माणूस आहे, त्याच्यानंतर कोणी उपोषण करणार आजपर्यंत झालेले माणूस लक्षात घ्या। 20 दिवस मयत मतदार असतील, रस्ते त्याच्यामध्ये समावेश आणि बूथ रचना आत्तापर्यंत जे बूथ आपण बघायचो तर ते बूथ 1500 कुठं डायरेक्ट 800, तर ते युनिफॉर्मेशन एका बूथमध्ये जवळपास 1000 ते 1200 मतदार आहेत त्या बूथमध्ये असतील। राहुल गांधींनी बेस पण परत घेतली 6 महिन्यापूर्वी। तर वोटचोरीचा SIR एक नवीन काय काम केलं पाहिजे आणि दुसरा आपला टप्पा होता सरांनी सांगितल्याप्रमाणे आपला पक्ष हा जोपर्यंत आहे आज देशभर जर पाहिलं आपण माझं आंदोलन चालू, आज विद्यार्थी रस्त्यावर होते, वीज घोटाळा झाला, TNT घोटाळा झाला, आपण आपल्या मुलांना कुठं पाठवला। आज उद्याचं भविष्य आपण आज जर पाहिलं नाही, आपले मुलं आता सगळ्याचे आपण पुढे घेतले 50 वयोगटाचे 60 वर्षाच्या वयोगटाचे, परंतु पुढची पिढी जी येणार आहे त्या पिढीला वाचवण्याचं काम म्हणजे जोपर्यंत आपण या सोशल मीडिया असेल कुठलंही असेल याच्यामध्ये जोपर्यंत आपण ज्या आपल्या अडचणी ज्या आता सरांनी सांगितलं, आता सोशल मीडिया आपले सांगू त्याच्या एकदम ठोस एवढ्या वाचण्यासाठी त्या वाचा आपण खरोखर चांगलं घेतात आणि ते आपण आपल्या ह्या तळागाळापर्यंत आज मतदान वोटिंगच्या बाबतीत सांगितलं, वोट चोरी कशी होते, मतदान चोरी कशी होते याच्या बाबतीत सांगितलं आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन आपल्याला केलं। ते आपण आपापल्या गावामध्ये आपण लक्ष देऊ।